नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना दडून बसलाय अशा प्रकारचा निष्कर्ष पहिल्या भागात निघाला आणि या दडून बसलेल्या कोरोनाची आपल्याला किती भीती आहे त्याची चर्चा आता करायला हवी. डॉक्टर बर्वेंना माझा पहिला प्रश्न आहे. डॉक्टर बर्वेजी, कोरोनाची लस येऊ घातलेली आहे आणि जणू काही लस आली रे आली की आपल्या प्रत्येकाला अमरत्वाचा पट्टाच गळ्यात मिळणार आहे अशी ही मानसिकता लोकांनी करून घेतली आहे. थोडक्यात काय तर जबाबदारी पाळायची नाही, लस घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता दाखवायची आणि एकदा लस घेतली की मग आपण पुन्हा मनासारखं वागायला मोकळे. दोन मुद्दे दिसतात याच्यामध्ये. एक तर लस ही आता 95% 96% असे जे आपल्याला आकडे दिसत आहेत ते म्हणजे त्यांची संख्या ज्यांच्यावरती त्यांनी ट्रायल केलेली आहे त्यांची संख्या मोठी असली तरी आपल्याला कोट्यवधी लोकांचा प्रश्न आहे. हा 25-30-40 हजार लोकांचा प्रश्न नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लस कितपत खरोखरच आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकेल याच्याविषयी एक प्रश्नचिन्ह आहे. बरं, ज्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतील आणि जी सेल्युलर लेवलवरती जाऊ शकेल आणि त्या लेवलवरती ऑपरेट करू शकेल याची काहीच अजून ती गॅरंटी नाही आपल्याला. जितका इतर लसींचा अभ्यास झालेला आहे तितका या लसचा अभ्यास झालेला नाहीये. त्यामुळे अजूनही आपण याचा अर्थ लस टोचून घ्यायची की नाही हा नाहीये. लस तर येणारच आणि यायलाच हवी आणि ती घेतलीच पाहिजे. परंतु लसवरती सगळं अवलंबून आहे. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे असेल माझा हरित असेल माझी लस ती मला काय ती पुढे घेऊन जाईल असं नाहीये. आपल्याला काळजी घ्यावीच पाहिजे. दुसरी महत्वाचा मुद्दा, मला आतापर्यंत मी डॉक्टर असल्यामुळे मला 10-12 लोकांनी आता विचारलं, मला विचारतात की लस आली तर तुम्ही घेणार का. मला प्रश्न पडतो की तुम्ही हा असा प्रश्न उपस्थितच कसा केला. आता जे अमोल अन्नदात्यांनी म्हटलं की पढत मूर्खच मला याच्यात जास्त दिसतात, याच्यात शिकलेले लोकच दिसतात मला जास्ती, की ते म्हणतात की आम्ही लस घेऊ पण आम्ही विचार करू आणि मगच घेऊ. लोकांनी घेतल्यानंतर मी घेतो. अरे लोक म्हणजे कोण, आपण आहोत ना, आपण घ्यायला पाहिजे. आणि डॉक्टर सावंत, आपण याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा ही परिस्थिती किती भयानक असू शकते, लस न घेण्याचे काय दुष्परिणाम असू शकतात त्याची सगळ्याची चर्चा केली. पण आता जर समजा जनसामान्यांमध्ये लस घ्यायची गरज काय हा विचार रूढ होत असेल तर त्याचा धोका सुद्धा पुन्हा एकदा सांगा तुम्ही की किती भयानक आहे. नाही, खरोखरच फार मोठा धोका आहे. लस घेण्यामुळे आपल्याला काही संजीवनी मिळणार आहे असं नाही आहे. कारण हर्ड इम्युनिटी यायला खूप वेळ लागतो आणि नुसत्या सिंगल डोसच्या लसनी किंवा 21 काही लसी आहेत त्या 21 दिवसांनी पुन्हा घ्याव्या लागतील, 28 दिवसांनी पुन्हा घ्याव्या लागतील. काही लस अशा आहेत की त्या एकदाच घ्यायला. पण आपल्याकडे कोणती लस अवेलेबल आहे ह्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. पण तो जर डोस पुन्हा घेतला नाही तर खरोखरच त्या माणसाचं काही खरं नाही. एक डोस घेऊन अशा प्रकारचं देखील आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दुसरा एक प्रश्न मलाच आपल्याला विचारायचा आहे तो असा आहे की एकदा लस घेऊन कोणाचं काही पूर्ण भलं होणार नाही हे वास्तव आहे. दुसऱ्या बाजूला सरकार असं म्हणतं की आम्ही सगळ्यांना सरसकट लस देणार नाही आहोत. मग अशा वेळेला ज्याला लस घ्यायची आहे त्यानं काय करायचं, त्याने आपला नंबर येण्याची वाट बघायची. नाही, शासनाने असं घोषित केलं आहे की ज्यांना पहिल्यांदा जे इम्पॉर्टंट लोक आहेत म्हणजे आरोग्य सेवक असतील की नर्सिंग क्षेत्रातले लोक असतील, डॉक्टर्स असतील, जे या कोरोना बरोबर लढतायत, जे कोरोना योद्धे आहेत त्यांना सर्वात प्रथम लस देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 65 वर्ष किंवा 60 वर्षाच्या वरचे लोक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटी जास्त आहेत, तर त्या लोकांना लस देण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे ते डिव्हिजन केलं आहे. कारण गेल्या वेळी सांगितलं होतं अमोल अन्नदातेनी 73 लाख लोकांना एका वेळी लस देणं शक्य आहे का असं अमोल अन्नदातेजीने आपलं मत मांडलं होतं. आणि खरोखरच हे शक्य नाहीये आणि सर्वांना एका वेळी किंवा ठराविक टाइम पिरियड मध्ये ती लस दिली गेली नाही तर याचा काही उपयोग नाही. अगदी. मग त्या निमित्ताने पुढचा प्रश्न डॉक्टर अन्नदातेंसाठी, मग अशा वेळेला हा दडून बसलेला कोरोना काय घात करू शकतो. दडून बसलेला कोरोना असं हे तर म्हणजे आम्ही मिसनोमर म्हणतो असं नाहीच आहे. कारण प्रसादजी, आपण नेहमी, मी अगदी हे आकडे खोटे आहेत असं मला म्हणायचं नाही, पण आपली डेटा मॅनेजमेंट सिस्टम अजून तितकी सशक्त नाहीये की आपण रोजच्या केसेस नेमक्या म्हणजे आज खरंच सकाळपासून 6 वाजेपर्यंत जितके कोविड पॉझिटिव्ह असतील तितके मोजलेच जात आहेत याची हमी मी सांगतो की मुख्यमंत्री खुद्दही देऊ शकणार नाहीत. कारण आपल्याला लिमिटेशन्स आहेत. कारण आपले सिस्टम काय एका रात्रीतून अशा अगदी जाग्या होऊ शकत नाही. हे अनेक वर्षांचं आपली ही सिस्टम आहे. तर त्याच्यामुळे मी तर म्हणेल की ते घात करतील की नाही असं नाही, ते घात करत आहेत. आणि प्रसादजी, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आत्ताच्या घडीला मी बोलत असताना माझे सख्खे मामा पुण्यामध्ये, माझी सख्खी आत्या औरंगाबादमध्ये,
माझ्या वडिलांचे वर्गमित्र आणि मला काकासारखे असलेले जालन्याचे माजी सिव्हिल सर्जन औरंगाबादमध्ये तिघेही व्हेंटिलेटरवर आहेत. माझी मामा, आत्या आणि 2 काका असं म्हणता येईल. तर त्याच्यामुळे हा आकडा म्हणजे आजही खूप मोठा आहे, अजून आणि खूप केसेस आपण मिस करतोय. आणि त्याचं अजून एक कारण जे दीपक सावंतजींनी सांगितलं होतं ते मला रिपीट करायचंय, की कित्येक लोक सिटी स्कॅन करून स्वतःचं निदान करून घरी बसतायत. आणि या संदर्भात एकच गोष्ट सांगतो, माझा स्वतःचा अनुभव. मी कोविड टेस्टिंगला ज्या दिवशी गेलो एका ठिकाणी, त्या दिवशी मला सांगितलं की, अर्थात त्यांनी, मी डॉक्टर असल्यामुळे सांगितलं असेल, पण असं होतंय की डॉक्टर आज 10 सॅम्पल्स 20 सॅम्पल्स जर झाले तरच आम्ही आरटीपीसीआर ला हे सॅम्पल्स पाठवू, नाही तर आपल्याला आज रॅपिड अँटीजेननीच करावं लागेल. तर तुम्ही तुमच्या माहितीत हे आम्ही ठेवतो. त्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या बरोबर काम करणाऱ्यांना, म्हणजे काम करणाऱ्या बायकांना, म्हणजे मेड्सला मी जेव्हा पाठवलं, त्या दिवशी दिवाळीच्या आसपासचा दिवस होता. त्या दिवशी आज होऊ शकत नाही. तर अशा फॅलसीज, आणि मी हे दोष प्रशासनाला देत नाही, हे होतंय. म्हणून या निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न माझा हा डॉक्टर संतोष ढोलेजी यांना आहे. संतोषजी, सर्वसामान्य माणसांनी आजच्या स्थितीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं, हे परत सांगण्याची गरज आहे. आणि त्यांना तात्काळ पहिली 2 पावलं काय उचलायची ते पण सांगा. डॉक्टर ढोले. डॉक्टर संतोष ढोले यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही ना, आपलाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कदाचित काही तांत्रिक अडचणी असतील. डॉक्टर भोडवे, आपण मार्गदर्शन करावं. बरोबर आहे. करोनाचं टेस्टिंग मी करावं की करू नये हे करण्यासाठी 2च मार्ग आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला ही जी लक्षणं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं, इथपासून ते तुम्हाला वास न येणं, चव बदलणं, किंवा खूप गळून गेल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, ह्या सगळ्या गोष्टी, उलट्या जुलाब होणं, यापैकी काही लक्षणं असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, कारण लक्षणं असलेले फक्त 20% लोक आहेत. दुसरं सर्वात महत्वाचं, तुम्ही ज्यांच्या संपर्कात आलाय अशी एक जरी व्यक्ती तुम्हाला माहिती असली आणि जी पॉझिटिव्ह निघाली आहे असं असेल तर तुम्ही स्वतःचं टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे. आता यामध्ये 2 प्रकार घडतात. एक म्हणजे अनेकांना हे म्हणते की प्रत्येक वेळेला आम्ही सर्दी, खोकला, ताप आला तर आम्ही प्रत्येक वेळेला टेस्ट करायचं का, तर नाही. त्यानंतर तुम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर अशा गोष्टी ह्या ते नक्की काही रक्ताच्या काही तपासण्या असतात की ज्याला सायटोकाईन स्टॉर्म दाखवणाऱ्या काही रक्त तपासण्या असतात. त्या तपासल्यावर डॉक्टर सांगू शकतात की तुम्ही आता करोना टेस्टिंग करा. तर ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि तुमच्या संपर्कातलं कुणीही पॉझिटिव्ह आलं किंवा तुम्ही ज्यांच्या संपर्कात असता तर तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आज सरकारकडून हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही, लोकांनी स्वतःहूनच जायला हवं. या हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सरकारकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही, लोकांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. डॉक्टर दीपक सावंत, इथे मुद्दा काय जन्माला येतो की मग जर समजा आपण टेस्ट केली तर पुढचे 15 दिवस आपल्या आयुष्यातले हे रोजगारापासून वंचित राहण्याचे असू शकतात. आजच्या घडीला प्रत्येक वेळेला तुम्हाला रोजगार देणारा माणूस तुमची 15 दिवसाची अनुपस्थिती मान्य करेलच असं नाहीये. ही भीती कशी टाळता येणार आहे? सरकारनं त्या निमित्तानं कोरोना बाधितांच्या नोकरीचं संरक्षण टिकेल यासाठी एक पाऊल टाकायला हवं. नाही, सरकारने अशा प्रकारचे प्रयत्न केलेले होते. गेल्या काळात पण सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला 6 महिने अर्धा पगार तरी कमीत कमी त्यांना द्यायला पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या. पण डॉक्टर साहेब, हे होत नाही. पगार द्या असा विषय काढला की हो म्हटलं जातं, प्रत्यक्षात तसं होत नाही. अनेक ठिकाणच्या याच तक्रारी आहेत. नाही, बरोबर आहे आपलं. विशेषतः प्रायव्हेट फर्म्समध्ये किंवा प्रायव्हेट आस्थापनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. इव्हन कशाला हॉस्पिटलमध्ये देखील होत नाही आहे. आमच्यासारखे जे डॉक्टर्स असतील त्यांना देखील पगार मिळत नाहीत. खरं ह्या गोष्टी आपण मानल्या. शेवटी सर्व आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे आणि ही आर्थिक घडी जोपर्यंत आपण आपली स्वतःची गाडी जोपर्यंत रुळावरती आणणार नाही तोपर्यंत आर्थिक गाडी देखील रुळावरती आणणार नाही. एक पर्याय असू शकतो का डॉक्टर सावंत, एक पर्याय असू शकतो का की संबंधित माणसाला बिनपगारी रजा द्या, पगार नाही जमत आहे द्यायला, एक वेळ ते समजू शकतो, पण त्याला कामावरून कमी करू नका. इतकी संवेदनशीलता तरी व्यवस्थापनाला दाखवायला बाध्य करता येईल का? डेफिनेटली बाध्य करता येईल. तशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारने देखील दिल्या की अशा प्रकारे कोणाला जर काढून टाकलं असेल तर शासन त्याच्यामध्ये इंटरफिअर करते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जसं अमेरिकेने तो भत्ता सुरू केला किंवा पाश्चात्य देशामध्ये भत्ता सुरू केला तसा भत्ता सुरू करणं आपल्याकडे शक्य नाही. बरोबर. आपली लोकसंख्या, आपलं आर्थिक गणित ते अलाउ करणार नाही. त्यामुळे
आपल्याला हेच करावं लागेल की प्रत्येकाला कंपल्सरी कामावरती, जरी तो रजेवरती असला करोनाच्या काळामध्ये, पण याच्यामध्ये देखील त्याचे परत 2 भाग आहेत. खरंय. खरंच मला कोरोना झाला होता आणि मी ऍबसेंट आहे, का मी नुसतंच काही माझ्या वैयक्तिक कामासाठी ऍबसेंट आहे. अगदी याचं- आपल्याला या देशामध्ये बनावट मेडिकल सर्टिफिकेट घेऊन रजा मारणारे पण खूप जण भेटतात. आता एक पुढचा प्रश्न डॉक्टर संतोष ढोलेंच्याकडे जाऊयात. मगाशी आपण संतोष ढोलेंना जोडण्याचा प्रयत्न केला होता, काही तांत्रिक कारणांमुळे ते राहून गेलं. पुढचा प्रश्न आहे आता संतोषजी, सर्वसामान्यांनी जागरूक राहावं, शासनानंही जागरूक राहावं, हे सगळं आपण नजरेसमोर ठेवूयात. आणि मला तुमच्या भागातला विषय आहे त्या निमित्तानं विचारायचं आहे. समजा आता डिसेंबरचा महिना उलटून गेला आणि नागपूरमधल्या थंडीचा विषय सगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या लेखी जानेवारी फेब्रुवारीत काय परिस्थिती असेल आणि तशी तयारी तुम्हाला आजूबाजूला दिसतीये का? नागपूरला आतापर्यंत जी रुग्णसंख्या दाखवण्यात येत आहे ती एक सुखावह भाग आहे की ती रुग्णसंख्या कमी होत आहे. पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. अशा परिस्थितीत ही रुग्णसंख्या वाढू शकते असं आपण जर गृहीत धरलं तरी अजूनही प्रशासकीय लेवलवर जे कोविड हॉस्पिटल सरकारने नेमून ठेवलेली आहेत आणि जे प्रायव्हेट हॉस्पिटलला कोविडची जी परवानगी दिलेली आहे ती हॉस्पिटल अजून तरी कार्यरत असल्यामुळे अशी परिस्थिती जर नागपूरला निर्माण झाली तर कदाचित ती परिस्थिती वाहून नेण्याची जी जबाबदारी आहे ती इथली आरोग्य सेवा परिपूर्ण करू शकेल असं मला वाटतं. दुसरं जर आपण बघितलं की तुम्ही जो विषय काढलाय की काय करोना दडून बसलाय का, आपण जर बघितलं की कुठलीही पॅन्डेमिक किंवा महामारी ही वर्षात 2 वर्षात आटोपते असं बिलकुलच नाही आहे. आपण मागची जर पार्श्वभूमी घेतली तर आपल्याला कळेल की ही 2-2, 3-3 वर्ष चालत राहते. अशा माध्यमाने प्रत्येक जनतेला हे समजून घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळात हा जानेवारी आणि फेब्रुवारी महिनाच नाही तर येणाऱ्या पिरियडमध्ये या करोनाचे पिक्स येऊ शकतात. ते कदाचित छोटे असतील किंवा मोठे असतील, कुठलीही परिस्थिती असो बिनधास्त राहू नये असंच मला जनतेला सांगावं लागेल. अगदी खरं आहे. पण या निमित्तानं एक छोटंसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य मला आठवतं. डॉक्टर दीपक सावंत यांना कदाचित त्या वाक्याचा उल्लेख आवडणार नाही पण संदर्भ द्यायला हवा. तुम्हाला आठवत असेल ऍडव्होकेट अनिल परब यांनी एक रुग्णवाहिका देण्याचा, सार्वजनिक करण्याचा कार्यक्रम केला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले होते की किती दिवस असं तोंडाला फडकं लावून बसायचं. आता याचं उत्तर मला डॉक्टर भोंडवेंकडून लागेल की भोंडवे साहेब, जर डॉक्टर संतोष ढोले असं म्हणत असतील की जानेवारी फेब्रुवारीत परिस्थिती सगळी निवडलेली असेल, या भ्रमात राहू नका, कोरोना कधीही उसळी मारू शकतो, तर मग ही तोंडाला फडकी किती दिवस लावायची, किती दिवस हे असे सॅनिटायझेशनने हात धुत राहायचे आणि किती दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळत राहायचं? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण करोना किंवा कुठलीही साथ ही अशी नसते बटन दाबलं की लाईट लागला, बटन बंद केलं की लाईट बंद झाला. तशी ती एका दिवसात बंद होणार नाही. ज्या वेळेला ती बंद होईल त्यावेळेला ती काही काळ समजा अगदी शून्यापर्यंत आली, काही काळांनी, महिन्यांनी, काही वर्षांनी, शून्यापर्यंत आल्यानंतर सुद्धा आपल्याला काही आठवडे त्याचं लक्ष द्यावं लागतं. कारण पुन्हा ते उद्भवण्याची शक्यता असते, पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर जोपर्यंत शेवटचा रुग्ण बरा झाला आहे आणि जागतिक आरोग्य संघटना किंवा भारतातली आपली भारत सरकारचं आरोग्य खातं हे जोपर्यंत जाहीर करत नाही की आता करोना संपला, आता हे तुम्ही आता हे वापरायची गरज नाही, अशा प्रकारे मास्क किंवा फडकं बांधायची गरज नाही, हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण वापरावं लागेल. तो दिवस कदाचित काही महिन्यांनी असेल पण खात्री आहे की तो किमान 1 ते 1.5 वर्ष अजून येणार नाही. अजून 1 ते 1.5 वर्ष आपण म्हणताय. डॉक्टर बर्वे, लोकांचा धीर राहणार आहे? लोक त्यावेळेला काय वागतील असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की आपण आपल्या पुढचं उद्दिष्ट स्पष्ट ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे मास्क घालणं, आम्ही जपानला अनेकदा गेलेलो आहे. जपानमध्ये अनेक माणसं, त्यांच्याकडे पोलनची खूप ॲलर्जी आहे, सर्रासपणे आपल्याला लोक मास्क घालून वावरताना दिसतात. तिथे तर पिढ्यानपिढ्या मास्क घालायची सवय आहे. म्हणजे त्यांना किती फॅशनेबल कपडे घातलेले असू देत, कोणतेही वय असू दे, ते वेअर मास्क ॲज पार्ट ऑफ लाईफ. आता त्याला नाईलाज आहे ना. म्हणजे आपण ते आवडतंय की न आवडतं हा प्रश्न उद्भवतच नाहीये. इंजेक्शन घ्यायला कोणाला आवडत नाही पण तरी सुद्धा आपण घालतच असतो ना. त्यामुळे आपला दिस इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अवर पेहनावा. याच्यात एक मुद्दा मला जोडायचा आहे छोटासा. हा फार एक इंटरेस्टिंग मुद्दा आपण काढलात की आता तो आपल्या गणवेशाचा एक भाग झालेला आहे असं समजून चला.
दुसरा एक परिणाम मला या निमित्तानं नमूद करायचा आहे, जो लोकांना कळला तर कदाचित त्यांच्यासाठी तो फायद्याचा ठरू शकतो. डॉक्टर दीपक सावंत, मास्क घालण्यामुळे अनेकांना यावेळेला सर्दी उशिरा झाली, अनेकांना प्रदूषणामुळे होणारे जे काही श्वसनाचे विकार होते ते टळले. या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आणून द्यायला हव्यात. डॉक्टर सावंत. हो, निश्चितपणे लक्षात घालून घ्या. त्यापूर्वी मी एक आपल्या नजरेस गोष्ट आणू इच्छितो की न्यूयॉर्क टाइम्समध्ये, कालच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये असं आलं होतं की शोक संदेशामध्ये अनेक लोकांनी असं म्हटलं होतं, प्लीज वेअर द मास्क, हीच खरी श्रद्धांजली आहे. करेक्ट. मृत व्यक्तीला हीच खरी श्रद्धांजली असं म्हणावं लागलं लोकांना. त्यातून आपण बोध घेणं आवश्यक आहे की आपल्या घरामध्ये असा प्रसंग घडू नये म्हणून आपल्याला मास्क घालायला पाहिजे. आणि आपण जे सांगितले ते ॲलर्जिक कफ कोल्ड हा अत्यंत कमी झालेला आहे. या ॲलर्जीचे दुष्परिणाम काय आहेत ते पण एकदा सांगा, कारण ॲलर्जीतून पुढे कोरोनाची लक्षणं दिसू शकतात किंवा तशी भीती मनात निर्माण होऊ शकते, असंही शक्य आहे का? निश्चितपणे तुम्ही जर समजा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असाल आणि तुम्ही शिंकलात तर लोक तुमच्याकडे मारकुट्या नजरेने बघतात, अरे हा इथे का शिंकला, हा इथे का खोकला. घसा साफ केला तरी देखील लोकांना टेन्शन येते. एवढी दहशत आहे पण लोक मास्क घालायचं विसरतात. हे दुर्दैव आहे आपलं. एवढी दहशत आहे आज लोकांमध्ये की शिंकताना त्या माणसाकडे असं रागाने बघतात पण स्वतः मात्र मास्क घालत नाही की मी जर शिंकलो खोकलो तर दुसऱ्याला त्रास होईल. असो, पण लोकांना याचं शिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काही कायदे कडक करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी अँटीस्पिटिंग ऍक्ट, जसं मोदीजींनी सांगितलं, जसं महाराष्ट्र सरकारने अँटीस्पिटिंग ऍक्ट आणण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही स्वतःच केला होता तो? हो, मी तुम्ही स्वतःच केला होता. दुर्दैवानं लोक काय ऐकायला तयार नाही झाली, लोक थुंकत राहिली. तो मास्क कुठं थुंकण्यात वाहून गेला कळलं नाही. हे दुर्दैव आहे माझं की तो इम्प्लिमेंट होऊ शकला नाही. पण आताही खरी वेळ आहे. जसं साहेबांनी सांगितलं की MDR XDR TB जर घालवायचं असेल तर आपल्याला थुंकण्यावरती प्रतिबंध करायलाच पाहिजे. तसंच आजही करायला पाहिजे आणि त्यांना शिक्षा करणं आवश्यक आहे. त्यांना सामाजिक सेवा करणं आवश्यक आहे. एक पटकन प्रश्न डॉक्टर अन्नदातेंना. डॉक्टर साहेब, शहरी भागातली परिस्थिती तर एक वेळ सांगून वगैरे इत्यादी पद्धतीनं नियंत्रणात येऊ शकते. ग्रामीण भागातली परिस्थिती काही फार सहजरित्या कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीनं अनुकूल असते असं नाहीये. कायद्याचं पालन करायला म्हणजे तो दंड वसूल करायला त्या माणसाच्या खिशात पैसेच नसतात, तो काय दंड देणार. आणि त्याच्यामुळे दंडाचा भाग आपण नंतर ठेवू, पण मुळात थुंकू नये, पानं खाऊन पचा थुंकू नये, हा विषय ग्रामीण भागात कितपत सहज साध्य करता येऊ शकतो. पैसे तर मग मास्कला का नाही? डॉक्टर बर्वेंनी एक निरीक्षण मांडलंय. डॉक्टर अन्नदाते, ऐकायला आलं का आपल्याला? ते म्हणतात पानं खायला पैसे आहेत ना, मग मास्क लावायला पैसे का नाहीयेत? ओके, तर हा मानसिकतेचा भाग आहे आणि आपला देश हा रस्त्यावर थुंकणाऱ्यांचा देश आहे असं म्हटलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये तर तंबाखू खाण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि त्याच्यामुळे थुंकण्याचं प्रमाण हे साहजिकच जास्त आहे. आणि किती, मी तर आमच्या रुग्णालयाच्या किती भिंतींवर सगळे प्रयोग करून बघितले पण ते कोपरे भिंतींचे काही सुधरत नाहीत. हा माझा 10 वर्षांचा अनुभव ग्रामीण अगदी अगदी. आणि भारतासारख्या धार्मिक देशात आपल्या तमाम भारतीयांना लाज वाटली पाहिजे की थुंकू नये म्हणून आपण कोपऱ्यांवर देवाला बसवलं पण तरी थुंकणं काही थांबवलं नाही. इतके निर्लज्ज आहोत आपण एका पातळीवर म्हणायला हरकत नाही. दुर्दैवानं अत्यंत खेदजनक पद्धतीनंच हे निरीक्षण मांडावं लागतंय. अन्यथा प्रेक्षकांना वाटायचं की हा कार्यक्रम जणू काही आपले दोष दाखवायला, पण काही वेळा ते दाखवून द्यावे लागतात. थुंकण्याचा हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा. वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना, त्यामुळे इथेच थांबावं लागतंय आज या कार्यक्रमामध्ये. मात्र तुम्ही सर्व मान्यवर आलात आणि चर्चेत अत्यंत महत्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेक्षक हो, एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही झालं ना तर तुमच्या मदतीला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. महत्वाची गोष्ट त्या पलीकडे जाऊन लक्षात ठेवायला हवी की आपली तब्येत सुरक्षित राहील याच्यासाठी प्रत्येक पाऊल तुम्हाला स्वतःला उचलायचंय. आणि तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी जितकी चांगली घ्याल, अत्यंत स्वाभाविकरित्या तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी सुद्धा तितकीच चांगली घेऊ शकणार आहात. तेव्हा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. कोरोना कुठेतरी निघून गेलेला आहे, आपल्याला कधीच काही होऊ शकत नाही या भ्रमात राहू नका. तब्येतीला जपा, कुटुंबाला सुद्धा जपा. या लक्षवेधीच्या कार्यक्रमात तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.
आहे